संत तुकाराम महाराजांनी 350 वर्षांपूर्वी सांगून ठेवले, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगी लावून या राख, डोळे झाकुनी करती पाप, दावुनी वैराग्याची गळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळत तयांची संगती. परंतु हा उपदेश आजही केवळ कीर्तनापुरता उरून राहिलाय, असंच दुर्दैवाने म्हणावं लागेल. नाशिकच्या भोंदूबाबाची कहाणी समोर आल्यावर मनात विचार येतो की समाज किती भौतिकदृष्ट्या आधुनिक झालाय, पण नैतिकदृष्ट्या रसातळाला गेलाय. होय, मी तर समाजालाच दोष देईन. तो बंधू जितका दोषी, त्यापेक्षा जास्त दोषी त्याचा उदो उदो करणारा आणि त्याला बाबा किंवा महाराज बनवणारा समाज आहे. लोक जर स्वतःहून पायाशी लोळण घ्यायला आणि सर्वस्व द्यायला येत असतील, तर समाजात असल्या भोंदूगिदाड्यांची काही कमी नाही. शेळी स्वतःच कसायकडे येत असेल तर तो धार लावून बसणारच. म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य वेचलेल्या स्वर्गीय नरेंद्र दाभोलकर यांचे अनुयायी म्हणून नाईलाजाने म्हणावं वाटते, दाभोलकरजी, आम्हाला माफ करा, तुम्ही बलिदान दिलं, पण हा समाज अंधश्रद्धा सोडायला तयार नाही. अशोक खरात प्रकरणात खरा दोषी कोण? भोंदू खरात की अंधश्रद्धेने त्याच्या अत्याचाराला बळी पडलेली जनता? राम रहीम, आसाराम बापू, रामपाल, निर्मल बाबा यासारखे अनेक उदाहरणे समोर असतानाही लोक सुधारायला तयार नाहीत. हेच दुर्दैव. म्हणूनच अशोक खरात जितका दोषी, तितकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त दोषी म्हणजे त्याला कच्छपी लागणारे राजकीय नेते आणि अंधश्रद्धाळू भक्त. असल्या बाबांच्या नादी लागून काहीतरी अघोरी पूजा करून किंवा मंत्र तंत्र म्हणून सत्ता, सुख, पैसा किंवा पद मिळवता येत असतं, असा विचार करून गेलेले तथाकथित भक्त स्वतः लुटले गेले. महिलांना अब्रू गमावी लागली. राजकीय नेते मंडळांना मात्र काहीच गमावं लागत नसतं. सर्व करूनही ते नामारे राहत असतात. रामदास फुटाणे म्हणतात, हा समाज कीर्तनाने सुधारला नाही आणि तमाशानेही बिघडला नाही. कीर्तनाने सुधारला नाही हे तर खरंच आहे, पण बुवाबाजीमुळे नक्कीच बिघडला आहे असं म्हणावं लागेल. आणि हे सत्र अशोक खरात प्रकरणानंतर थांबणार आहे का? तर नक्कीच नाही. कदाचित अशोक खरात संपेल, जेलमध्ये खलास होईल, पण समाजात असले भरपूर साप आहेत. त्यातूनच काही दिवसात दुसरा अशोक खरात तयार होईल, फक्त नाव वेगळं असेल.